असं विथ ठाकरे फॅमिली पहिल्यापासूनच. मग त्याच्यानंतर आमचे माझे गुरु म्हणा किंवा माझे बॉस म्हणा कृष्णा निवृत्ती शेठ पवळे, गॉडफादर, एक गॉडफादर, राजकीय गॉडफादर. मग त्यांनी मनसेतून पहिले इलेक्शन लढवलं, त्यांच्या आईला लढवलं, तिथून माझा एकदम फ्लॅश मध्ये आलो. नमस्कार, मैं प्रशांत घाटगे, आप सभी का मैं स्वागत करता हूँ एक नए टॉक शो खुल के बोल में. तुम्ही म्हणत असणार की हिंदीमध्ये कसं, पण हा एक टॉक शो आहे, हा मुंबईमध्ये राहतो, कुलाब्यात त्याच्यात. तर खुल के बोलमध्ये कुठलाही लँग्वेज असू द्या, तुम्हाला बोलणं गरजेचं आहे, तुम्हाला समजवणं गरजेचं आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आपण शोधत आहोत ज्यांनी दक्षिण मुंबईमध्ये आपले चांगले योगदान दिले, योगदान समाजसेवेचा, योगदान गरिबांना सेवेमध्ये येऊन त्यांचा कसा प्रकल्प आपण पुढे घेऊन जाऊ शकतो, अशा सगळ्या गोष्टीमध्ये अनेक याच्यामध्ये ज्या लोकांनी आपलं चांगलं योगदान दिलेलं आहे समाज कल्याणासाठी, अशा काही ज्वेल्सला मी शोधून तुमच्यासमोर आणत आहे, ज्यांचे अनुभव घेऊन आपण पुढे जाऊ शकतात. त्यातलेच आपले महेंद्रभाऊ कांबळे हे आज तुमच्या समोर आहेत. हे शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत आणि त्यांचा प्रवास तर रंगीत असणार आहे. तर आता थोडी सूत्र आपण स्वतः महेंद्र भाऊंकडे देऊया. प्रशांतजी, खरोखर मी धन्यवाद किंवा आभार नाही म्हणू शकत, तुम्ही मला खुल के बोल या कार्यक्रम मध्ये बोलवल्याबद्दल. मला असं वाटतं हा कार्यक्रम खुल के बोल नाही, दिल से बोल म्हणून हा कार्यक्रम मी याला बोलेल. कारण मी इथं जे बोलणार आहे खुलून तर बोलणारच आहे, पण माझ्या मनापासूनही बोलणार आहे. मी तुम्हाला इथे स्थानिक जे भूमिपुत्र आहेत, स्थानिक लोक आहेत, त्यांची समस्या काय काय आहे इथं ते या खुल के बोल या कार्यक्रमात दाखवणार आहे. मी इथं तुम्हाला जे अत्याचार लोकांवरती होतोय त्याच्या बाबतीत चर्चा करून तुम्हाला या कार्यक्रमा माध्यमातून तुम्ही दाखवा किंवा दाखवणार आहे. मी खरोखरच तुमचा आभार व्यक्त करतो की तुम्ही मला इथं बोलवलं आणि या कार्यक्रमाला मला बोलण्याची संधी दिली, म्हणून मी तुमचा धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. कसं काय, टॉक शो करायचा आहे, टॉक शो तर करूया, चाय पिऊया, कॉफी विथ करण नाही, आज कॉफी विथ करण नाही, आज कॉफी विथ प्रशांत घाटगे म्हणून करूया. ओके. असेच अनेक विचार आपण मांडणार आहोत. मी प्रथम भाऊ तुम्हाला एक विचारतो. माझे मित्रच आहेत, क्लासमेट आहेत, बराच मोठा प्रवास आमचा एकत्र झालेला आहे, पण आज त्यांचा दिवस आहे. त्यांच्याबद्दल ऐकण्यासारखं खूप काय आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, तुमचा प्रवास म्हणजे तुमचा जन्म, तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये आवड निर्मिती, हे सर्व कोणत्या वयामध्ये व तुमचा प्रवास काय आहे? माझा जन्म इथलाच आहे, कप्परेडचा, स्थानिक आहे, एक भूमिपत्र म्हणू शकता तुम्ही. आणि आवड ह्याच्यामुळं झाली, राजकीय आवड म्हणजे सोशल वर्क ह्याच्यामुळं झाले की माझे मोठे जे बंधू आहेत सुरेंद्र कांबळे, ते पहिल्यापासूनच ह्याच्यामध्ये होते. जेव्हा आमचे पहिले घर इकडे बॅगबे बस डेपोच्या इथं होते, हा, मग जेव्हा आमचे तिकडे घर होते तेव्हा त्या साईडला आम्हाला पुनर्वसन करून देण्यात आलं. इकडे हे पुनर्वसन विभाग बोलला जातो. इथं एक आंबेडकर नगर, जुना आंबेडकर नगर आहे आणि हेही आंबेडकर नगर आहे, हा पुनर्वसन आहे. आम्हाला इथं घर पुनर्वसन करून देण्यात आलं. तेव्हापासून माझे बंधू जे होते, मोठे बंधू, त्यांनी इथं ह्या लोकांना, स्थानिक इथं लोकांना पुनर्वसन करण्यासाठी आपल्या स्वतःच्या अंगावरती घासलेट वरतून घेतलं. लाठीचार्ज झाली, पोलिसांनी त्यांना मारलं, पोलिसांनी अटक केली त्यांना, तेव्हा इथं पुनर्वसन झालं. तेव्हापासून एक आवड झाली, एक घरात तो माहोल बनला की काहीतरी करायचं समाजासाठी म्हणा, लोकांसाठी म्हणा. मग या आवडच्या माध्यमातूनच माझे पण विचार ॲज अ सोशल हो असं झालं. पण कोणत्या साली, म्हणजे कोणत्या साली, असं म्हणजे ते कॉलेजमध्ये मला तुम्ही तर माहित होतो, तुम्ही तर शाळेत माझ्यासोबत होतच, तुम्ही लोक माझ्यापेक्षा ज्युनियर होते. सबसे शाळेत असं होतं की काही करायचं आहे तर म्हणजे एक स्टेप घ्यायचं, मग ते स्टेप चुकीचंच, 99% चुकीचेच असायचे. कारण आपण ते स्टेप म्हणजे आपले स्टेप लिगलाइज नव्हते, इनलिगलाइजच होते. कुणाला काही बोलणं, काही अन्याय विरोध लढणं,
जिथं अन्याय होत असत. स्कूलची आठवण आली म्हणजे एक स्कूलची का अशी आठवण जिथे तुम्ही असं डेअरिंग मला का फ्रेंड्स स्कूलमध्ये कसं स्कूलमध्ये कसं होतं की आपले मॉनिटर्स म्हणा, हेड बॉय म्हणा, हे एक पार्शलिटी होती. म्हणजे ते ग्रुप अलग असायचं. तिथूनच असं वाटायचं, अरे असं वाटायचं आता हेड बॉय म्हणजे हे गपचूप राहा, म्हणजे आपले त्याच्यासमोर काय मनोगत व्यक्त नाही करा, असं का. तेव्हापासूनच मग माझी एक आदत होती की क्या चल, तूच थोडी बोलू शकतो, आम्ही बोलू शकतो, लोकशाही आहे. हा बस असं तेव्हापासून एक विचार चालू झाले. म्हणजे एक विचार असे की आपणही लोकांचे प्रश्न मांडू शकतो, ज्याचे प्रश्न कोणी नाही मांडू शकत ते आपण मांडू शकतो. म्हणून आपण एक अशी विचारधारा घेऊन पहिलं मी इथं आला. म्हणजे पहिले पक्ष पार्टी जॉईन केली म्हणजे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा वॉर्ड अध्यक्ष म्हणून मी हा. आणि ते खूप ते खूप कमी वयात झाला. मी तिथं वंदन झालं काय नाही वैभव तो सन म्हणजे 2009-10 मध्ये तिथं 9-10 मध्ये वैभव शिंदे म्हणून मनसेचे विद्यार्थी सेनेचे इथले अध्यक्ष होते कुलाबा विधानसभेचे. त्यांनी मला एक संधी दिली, मला बोलला की माझ्यासोबत काम कर. आणि मी एक वॉर्ड अध्यक्ष म्हणून त्यांच्यासोबत काम केलं. सुरुवात झाली माझी. आणि मग असं विथ ठाकरे फॅमिली पहिल्यापासूनच. मग त्याच्यानंतर आमचे माझे गुरु म्हणा किंवा माझे बॉस म्हणा कृष्णा निवृत्ती शेठ पवळे, गॉडफादर राजकीय गॉडफादर. मग त्यांनी मनसेतून पहिले इलेक्शन लढवलं, त्यांच्या आईला लढवलं. तिथून माझा एकदम फ्लॅश मध्ये आलो मीही. तुमचं आणि दादांचं कसं काय आता पहिला कसं म्हणजे अट्रॅक्ट पहिला तुमचा सण काय होता? सेनेचा वॉर्ड अध्यक्ष होतो आणि पवळे साहेब जे होते ते मनसेमध्ये तेव्हाच त्यांनी पण प्रवेश केलेला. त्यांच्या आईला तिकीट घोषित झालेलं. मग तेव्हापासून एक बॉन्डिंग चालू झाली, काम करण्याची इच्छा होती. माणूस चांगला भेटला, गॉडफादर म्हणा या माझं काही म्हणा, एकदम मन मोकळा माणूस. जर का कृष्ण मिले तो आम नसीब वाले. मग असं प्रवास चालू झाला. त्यांच्या आईला आपण म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरेंनी तिकीट घोषित केलं इथून या वॉर्डातून. आणि आपण इलेक्शन चांगल्या पद्धतीनं आपण म्हणा किंवा इथं हे काँग्रेसचा गड होता. या गडामध्ये आम्हा लोकांना खूप डिफिकल्ट होतं. पण त्या डिफिकल्ट माहोल मधूनही आम्ही किमान 18 मतांनी हारलो त्या टाइमला. किमान 18 मतांनी आम्ही अनुभव काय होता? लोक विजयाचा अनुभव बोलतात. एक बदल हवे होता. काँग्रेसचा गड असल्यामुळे एक बदल हवे होता आम्हाला कप्परेड मध्ये. कारण लोकांची समस्या पहिल्यापासूनच वॉटर गेटर मीटर तर तेव्हापासून आहे, आजही आहे. आज भले इथं अध्यक्ष आले, नगरसेवक आले, सगळे काय आलेत, फंडी आलेत, आजी समस्या आहे वॉटर गटर मीटर. त्याच्या पलीकडे कोणची समस्या आजही आजचा तर आपण बोलूच आहे. पहिले तुमचं अगोदर का धार्मिक आहे वो ठीक है, आप उस टाइम पे शिक्षण देते टाइम एक बदल निर्माण करण्याची एक आवड होती. म्हणून आम्ही लोक एकत्र आलो. सगळे चांगले चांगले समाजाचे जे पुढारी होते ते एकत्र आले. कारण एक नवीन चेहरा दिसला आम्हाला. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या टायमाला अग्रेसिव्ह आणि एक बदल घडवणारी सेना होती. ते मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही बोलेल, ती बदल घडवणारी सेना होती. कारण ते दिसत होतं एक महाराष्ट्राचं अलग चित्र दिसत होतं. मग आम्ही लोकांनी इथं महानगरपालिका लढवली. मग काय कदाचित काय माहिती कसं काय झालं आणि आम्ही 18 मतांनी पडले. ते दुर्दैव म्हणा या किंवा आमचं नशीब म्हणा. पण जर त्या टायमाला आम्ही निवडून आलो असतो ना, आज हे असा माझा राजकीय प्रवासाची सुरुवात आहे मनसेची. मग त्यानंतर मी मग कसं झालं. मग मी बोललो ना, माझे गॉडफादर ठाकरे टू ठाकरे. माझे गॉडफादर जे मी कृष्णा निवृत्ती शेठ पवळे माझं त्यांचं बॉन्डिंग चांगली झाली.
मग त्यांनी निर्णय घेतला की शिवसेनेत आपण जायचा. त्यांच्या पाठोपाठ आम्ही ॲज अ कार्यकर्ता म्हणा, ॲज अ ते विचारधारी म्हणा, आम्ही त्यांच्या विचारधाराची लढाई होती. मग आम्हाला त्यांच्या विचारधारा थ्रू आम्ही लोकांनी शिवसेनेत गेले, शिवसेनेत प्रवेश केले. अरविंद सावंत साहेब तेव्हा हल्ली मला वाटतंय तुम्ही शाखा प्रमुख होताच. शीटवर मग अरविंद सावंत साहेबाला आम्ही इथं निवडून आणलं पहिल्यांदा, कारण मिलिंद देवरा हा दिग्गज 2 टाइम निवडलेला खासदार, त्याचे वडील माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा इथले, मग ते चांगले नेते. मग तशा माणसाला पाडायचं होतं. तो काल तुमचा तिथे प्रवेश होता. हा, मग आमची तेव्हा युती होती, हे नाही विसरणार, भाजप बरोबर युती होती. पण शिवसेनाने साम दान दंड भेद लावून आमचे विभाग प्रमुख होते तेव्हा स्वर्गवासी पांडुरंग सकपाळ साहेब, माझे एकदम क्लोज मित्र. आणि चला त्यांच्याबद्दल एक थोडंसं स्पष्टीकरण देतो. माझा वाद कोणाशी नव्हता, ते एक विचारांचा विषय होता. ते ऑर्डर्स फॉलो करायचे, ते चांगलंच आहे, सेनापती तसंच असलं पाहिजे. आणि हम नहीं ऑर्डर फॉलो करते, हमें पता ही नहीं होता, हम जो है उसमें घुस जाते हैं. पर एक बेस्ट थिंग केले होता, पर ते एक संगमत होतं. पण आज पांडुरंग साहेब वरती आहेत, ते बघत आहेत, मनापासून ते छानच आहे, ते काहीच दोमत नाही. मला मोका देणारे मधले आहेत, ठीक आहे, साथ में नहीं रे, पण थँक्यू. आणि त्यांच्या सर्व कामासाठी मी थँक्यू बोलतो. कारण त्यांनीच मला निवडलं या पदावरती सन 3 वर्ष अगोदर, आणि मी त्यांनाही खरोखरच थँक्यू भाऊ. सर्वांनाच मोका देणारे मधले होते, कसे होते काय होते माहिती नाही, पण आज जितकेही जण पदावरती आहेत त्यांनी पण यंग पिढीला मोका दिला. ही बात तर खरी आहे रे. मस्त टॉपिक आहे. मला असं वाटतंय, मला 29 इयर्सच्या एज मध्ये त्यांनी मोका दिला शाखा प्रमुख बनायचा. खूप लोकांनी बोलले अरे लहान आहे, कुठे बनवतो, खूप लोकांनी विरोध केला, खूप म्हणजे खूप. बट त्यांच्यात ते होती माणूस ओळखायची त्यांच्यात कला होती, आणि आपण कलावंतच आहे. नाही ओळखलं पण असतं. विचारधाराची आहे बघा, मी पहिलेच बोललो ना, विचारधारा खूप 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 चांगले भावनी. मग आम्ही अरविंद सावंत साहेबांना निवडून आणलं इथं. पहिल्यांदा भगवा वादळ आला इकडे, आणि मोठ्या प्रमाणे आला. भगवा वादळ आल्यामुळे चांगली हे झाली. त्याच्यानंतर आम्ही ऍक्टिव्ह राहिलो अरविंद सावंत साहेबाच्या माध्यमातून, कृष्णा निवृत्ती पवळेच्या माध्यमातून, पांडुरंग सकपाळ साहेबाच्या माध्यमातून इथं छोटे मोठे जेही कामं होते ते करत राहिलो. मग त्यानंतर माझ्या मोठ्या बंधूंनी जितेंद्र कांबळेंनी एक स्टेप घेतला, वंचित बहुजन आघाडी इथून आमदारकी लढवण्याची. पण त्या टायमाला तुम्ही शिवसेनेमध्ये, ते वंचित मध्ये, असं बाहेर आणि असं काय प्रेशर कधी आलं का त्या टायमाला? प्रेशर खूप आला, पण शेवटी कसं आहे की एक त्याची पण विचारधारा लोकशाहीच्या विरोधात जात होते, म्हणून तो बोलला की आपण लोकशाही वाचवायचा आहे. त्या विचारधाराला घेऊन आम्ही लोकांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये तो प्रवेश घेतला. काही दिवसानंतर मी नाही घेतला, मी प्रवेश नाही घेतला, मी त्याला मदत केलो. मदत म्हणजे इन द सेन्स, मी काही शिवसेने या पक्षात मी काही पोस्ट होल्डर किंवा नव्हतो. मी पहिलेही बोलला, जिथे माझे कृष्णा निवृत्ती पवळे जिथे जायचे त्या हिशोबानंच काम करो. शेवटी भाऊ होता आणि घरची भाई के लिए नहीं जाएंगे तो क्या दुश्मन के लिए जाएंगे, जाएंगे बिंदास जाएंगे, सब जाते हैं, सब अपने बाप बेटे के लिए होता है, भाई के लिए होता है, बहन के लिए, हम क्यों डरे. मग त्यांना माननीय आपले आमचे मार्गदर्शक म्हणा किंवा आमच्या समाजाचे गॉडफादर म्हणा प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांना आमदारकीची तिकीट देऊन त्यांना इथं आमदारकी लढवाय सांगितली. त्या टायमाला मी सक्रिय होता शिवसेनेमुळे, स्ट्रॉंग यंग होता, आता यंगच आहे नाव. नो आय एम 35 इयर, 35 वयाचा आहे मी. आणि मग तिथून मी त्याला मदत केली. मदत इन द सेन्स
माझे काही प्रतिष्ठित व्यक्ती जे कप्परेड, कुलाबा, दक्षिण मुंबईमध्ये होते, त्या व्यक्तींपर्यंत माझ्या बंधूला पोहोचवलो. आणि एक न्यू सिम्बॉल गॅस बाटला, या सिम्बॉलला आम्हाला फेमस करायचं होतं. लोकांचं विचार होतं की 100 वोट भी नाही लायगा. तरी आम्ही 4,890 मतं मिळवून 4,890 मतं ही मिळवून घेतली. ते माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांमुळेही भेटली, माझे बंधूचे काही कॉन्टॅक्टमुळे भेटली. पण त्याच्यात मला असं वाटतं की माझा 60 ते 70% योगदान हा माझा होता. हे तानाजी आहे. सिंहाचा वाटा इथे आहे. सिंहाचा वाटा म्हणा, काही म्हणा. असलं पाहिजे. हा, आणि तिथून मग मी थोडं फेमस झालो. तिथून तुमची खरी सुरुवात आहे. प्रसिद्धी सुरुवात झाली. कारण समोर भलांडा होता, हा. माहितच Yes, असेल. yes. युतीचा उमेदवार आज नसला असता. आधीचं जर युती नसली असती, ही शिवसेना नसली असती, तर आज तू आमदार नसला असता. हेही गोष्ट आहे. पण काय ठीक सांगताय? आहे, ज्याचे त्याचे लक स्टार म्हणा, हा. तसा असतो. त्या टायमाला युती होती, आज युती नाहीये. पद. आपण लाईन पळायला आहे काय? पदावरतीच येतोय. मग तिथून मला प्रसिद्धी भेटली, माझ्या बंधूमुळे म्हणा किंवा वंचित बहुजन आघाडी म्हणून मला प्रसिद्धी भेटली. मग मी माझे गॉडफादर तर होतेच, पवळे साहेब. मी त्यांना शेअर केला की साहेब, आता हे तरी झालं, बंधूसाठी केलं, आपल्याला इथं शाखा प्रमुखची लढाई लढायची आता, आणि मला शाखा प्रमुख बनण्यामध्ये इच्छुक आहे. मग मला ते बोलले, तू पहिलं कार्य तरी कर, परत वापस शिवसेनेमध्ये चालू कर. मी काही छोटे मोठे कार्यक्रम, मेडिकल कॅम्प, चष्मा कॅम्प, मग हे मतदान नोंदणी, असे छोटे मोठे काही ना काही कार्यक्रम घेत राहिला. मग त्या माध्यमातून मला माननीय स्वर्गवासी पांडुरंग सकपाळ साहेबांनी एक शाखा प्रमुख म्हणून मला संधी दिली. माननीय आपले उद्धव साहेब यांच्याकडे घेऊन जाऊन मला एक इथं लीड करा ह्या शाखेसाठी. आपले पहिल्याचे शाखा प्रमुख, माजी शाखा प्रमुख मनोहरभाई पाटील, तेही चांगलेच होते. पण त्यानंतर एक यंग जनरेशन कसं पुढे येता येईल म्हणून मला संधी भेटली, आणि तेव्हापासून मी आता कार्यरत आहे त्या पदावरती. आणि आता माहित नाही पुढे किती दिवस, पण आता तरी आहे तिला. भीती नाहीये, डर नाहीये. एक ज्या टायमाला तुम्हाला शाखा प्रमुखचं हे पद ऑफर या तुम्हाला नियुक्ती झाली, आपल्या शिवसेनेची जाहिराती असतात सामन्यात, हे तो येते, मग तो क्षण बघण्याचा, त्या दिवसाचं काय तुमचं, त्या दिवसाचं काय तुमच्या मित्रांबरोबर, कार्यकर्त्यांबरोबर, त्या दिवसाचं काय होतं वातावरण? माहितीये काय, इम्पॉसिबल चीज होती खरं तर. ही बात तर खरी आहे. हे तुम्हालाही माहिती आहे. तर कारण लोक जिथे Impossible म्हणजे त्याच्याने ना की क्षमता नाही. क्षमता नाही म्हणून त्याला- नसेल, त्याला many- हा, many capable होते. हा. खूप सारे लोक केपेबल होते आणि खूप लोक इच्छुकी होते. कारण माझा प्रवास लोकांनी असं दाखवायला लागला, मनसे, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, परत शिवसेना, असा लोकांची दृष्टिकोन व्हायला लागली. मग लोक त्या नजरेने पाहत नव्हते. मग लोकांची विचार यायला लागले, अरे हा इसको कहाँ से बनेगा यार, इससे दिग्गज लोग पड़े, ये क्यों बनेगा, आणि नाही है ऐसा समझ रहे. तू केपेबल नहीं है बोलने लगा, कोई केपेबल नहीं है बोलने लगा, कोई तू कड़वट शिवसैनिक नहीं है बोलने लगा, कोई तू कट्टर शिवसैनिक नाही है बोलने लगा. हा, असं झालं. मग त्याच्यातूनही मला माझे उपविभाग प्रमुख शिवसेनेचे कृष्णा पवळे व हे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ साहेब, आमचे खासदार अरविंदजी सावंत, ह्या लोकांना मी केपेबल वाटला आणि ह्या लोकांनी मला संधी दिली. आणि तो क्षण कसा होता मी तुम्हाला एक कसा एक्सप्रेस करू की मी खुल के बोल, दिल से बोल रहा हूँ, दिल से बोल रहा हूँ. तो सकाळी म्हणजे 8-8:30 वाजले असते, मी झोपूनच होतो बेडवरतीच. मला एक कॉल आला, माझा मित्र सुहास वराळ म्हणून आहे. तो बोलला, भाई अभिनंदन. बोलला का? अरे भाई तुझं नाव आलं. म्हणलं कुठे? अरे सामन्यात जाहिरात नाव आलंय की तू शाखा प्रमुख. हा, तो पहिला माणूस. त्यांनी मला माहित होतं म्हणजे इन द सेन्स माझी इंटरव्ह्यू अगोदरच झालेली, बट कधी लिस्ट कधी लागणारी माहिती नव्हती. श्वास वरालकडे असतो. ह्याचे कोणते तास खाचून वरती कुठून आहे ना? परफेक्ट इन्फॉर्मेशन. परफेक्ट इन्फॉर्मेशन.
मग त्यांनी मला सकाळी सकाळी फोन करून त्याचा पहिला अभिनंदन होता. पण मला माहित होतं, पण मला हे माहित नव्हतं की माझी लिस्ट कधी लागणार. हा मग ते फोन आला, ते एक क्षणच मला भावनिक क्षण झाला की खरोखरच मातोश्रीनी एक माझ्यासारखा कमी वयाचा मुलगा म्हणा की काही माझे समाजाचे लोक जे म्हणायचे, अरे तुला काय संधी भेटेल, तू तर जयभीमवाला आहे, असं होतो. आपल्या समाजाचे लोक, माझ्या समाजाचेही लोक, तिथं नाही चालला, तुला नाही, तू टिपिकली तुझ्या नावात कांबळे मधूनच जयभीम चालू होतो, नाही होऊ शकत, असे काही लोक बोलायला लागले. नाही 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 असं नाही. तर अशी काही माझ्याच समाजाचे, ते नाही पण उद्धव साहेबांनी विश्वास ठेवला. त्यांनी हे बघितलं नाही, मी समाज नाही बघितलं, जात बात हा क्षण आमचा, शिवसेना शिवसेना हे गाण्यातच आहे. शाखा प्रमुखची ती खुर्ची आहे ना, उसमें अगर जो बैठते हैं ना, अरे अलग ही मजा होता है. आप तो बेटे हैं यार. आप बेटे उस पे, आपको पता है, एक्सपिरियंस है. बट ऍज हा मला ते सांगतो ना, मग मी घरात होतो, घरातले लोक भावनिक झाले, त्यांनाही वाटलं नव्हतं मी शाखा प्रमुख बनेल, स्वतःची माझी वाईफलाही नाही वाटले होतं, हा किंवा माझ्या इथल्या लोकांना नाही वाटले होतं, कुणालाही नाही वाटलं. तर मग तो झालं ते, माझं घरातले लोक म्हणा, माझे भाऊ बंधू म्हणा, एव्हरीवन म्हणा, मग ते क्षण झालं. मग मला शुभेच्छाच्या फोन कंटिन्यू यायला लागल्या, कंटिन्यू. हा तो क्षणच अलग होता की भाई शुभेच्छा, भाई शुभेच्छा, भाई शुभेच्छा, भाई शुभेच्छा. मी म्हणलं हा भाई, आता नाम के आगे ना भाई लग जाता है. महेंद्र कांबळे पासून भाई झाला, भाऊ झाला, कुणाचा भाऊ झाला, कुणाचा भाई झाला. हे एक शिवसेनेची मला एक देण झाली. शिवसेना इंडिया तिथे एखादा शाखा प्रमुखने 2 वर्ष काढले ना, तर चांगल्याची मग काढतो. 3.5-4 वर्ष होतोय. आता पहिले होती 1 आख, आता शिवसेना 2 आख. नाही, ती नकली आहे भाई, ती नकली सेना आहे. हा, बघणाऱ्यांचे डोळे असे आहेत, पण ब्रांड इज ब्रांड ना यार, ब्रांड इज ब्रांड ना या. आता कॉपी कोई भी निकालता है आजकल, पुमा की भी कॉपी आ रही, नाइकी भी आ रही, ओरिजिनल इज ओरिजिनल. मेरा सोच उसके लिए क्या है, किसके लिए क्या है, वो इससे अच्छा है इलेक्शन में जो ये अभी आया इलेक्शन अपना एमपी का, उस इलेक्शन में मैसेज मिल गया है, तो ये बात तो सच है. द ब्रँड, ठाकरे इज अ ब्रँड. ते कोणी दोन्ही ठाकरे असो, मला कोणाच्या बारेत नाही बोलायचं, बट ठाकरे इज अ ब्रँड इन मुंबई अँड महाराष्ट्र. हे ठाकरे नाव त्या टायमाला गरजलं नसतं 66 साली, तर आज तू आणि मी कुछ नाही रहते. तो उसके लिए त्या सगळ्या गोष्टीचं ते योगदान भेटलेलं आहे. आजचं नाही माहिती, पण त्या योगदानासाठी आपण मन से बोल सकते हैं कि आय लव बाळासाहेब ठाकरे, ही इज अ गुरु ऑफ दिस एरा. हे मी बोलू शकतो. We all love. We all love. We must love, yaar. We must love him because he has done. जिससे दिल्ली भी ऐसा डर जावे वो बाळासाहेब ठाकरे इथे. तो दिवस. खर्च किती झाले. महेंद्र कांबळे पासून भाऊ झाला, कुणाचा भाई झाला, असं झालं. सध्या आम्हाला बोलवण्यात आलं मातोश्रीवरती, तिथं आम्हाला माननीय उद्धव साहेबांनी पुष्पगुच्छ देऊन माझ्यासोबत. बघताना कसं वाटलं तुम्हाला. भावनिक झालेला एक हा शाखा प्रमुख म्हणून जात होता. हा खरोखरच ते जे इज्जत आहे ना, मला वाटतं शाखा प्रमुखची जे मातोश्रीकडे इज्जत आहे, हा तो एकदम अलगच एक असं फील होत होतं. अरे यार, काहीतरी एक ऑटोमॅटिक एक पॉवर होता की यार आपण शाखा प्रमुख हे पद वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आणले, आणि त्या पदाला असं मला असं वाटत होतं यार अभी तो खतम, नथिंग, अभी मेरे से बड़ा कुछ नहीं. दूसरी दुनिया कल से नहीं, वही क्षण से चालू हो गई थी. तो फिर उस क्षण में था मातोश्री वरती पहिल्यांदा पक्षप्रमुखांना बघितलं. पक्षप्रमुखांना असं अनेकदा बघितलंय सभामध्ये वगैरे, पण एक जवळून पक्षप्रमुख मला
ते फुलाचा त्यासोबत गुच्छा मी काय आहे ते त्यांना समजलं. ते समजलं. ही मोठी बाब. मला एकदम मी इमोशनल झालेलो तेव्हा की आपले उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना, रश्मी वहिनींना हे सगळ्यांना बघून, ठाकरे फॅमिलीला बघून, ते मातोश्रीचं घर बघून एकदम म्हणतो काँग्रेस आहे, काँग्रेस, शिवसेना, मनसे, आप, राष्ट्रवादी, दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना, तीन, चार, पाच कुठलाही पक्ष जे आहे सर्वांचा मान सन्मान आहे. पण जो त्यांचा जो मॉनिटरी पद असतो ना, जो पक्ष वाढवतो, सर्व पक्षांची खुर्ची है, पण कोई मानो या ना मानो, उस पार्टी के लोग के वो ब्रांड के बंदे लोग जब बैठे वो पोस्ट का बंदा उसके पार्टी का खुर्ची में उसका बैठना और एक शाखा प्रमुख का बैठना में बहुत फरक है. सर्व पदांमध्ये ती तेंडुलकर सारखी सीट आहे, शाखा प्रमुख शिवसेनेचा शाखा प्रमुख. मी कुठल्या पक्षाचा मी काय हे नाही करत आहे. मी बाळासाहेब जिवंत ज्यावेळेस होते त्या टायमाचा बोलतोय मी. माझं एक मत, त्या टायमाला तो माहोल आधी शाखा प्रमुखाचा तो व्हॅल्यू आहे. पण एक बोलायला गेलं तर मला डायव्हर्ट करायचा विरोधात जायचं नाही. विरोधात गेलं पाहिजे. काय कोण कशासाठी काय काम करते सर्वांना माहिती आहे. पण पर्सनल मत काय की जी ऊर्जा त्या शाखा प्रमुख पदामध्ये आजही आहे तसं नाही, पण आजही आहे, पण त्याचा वेगळाच मान सन्मान असतो. तो वो सबका बॉस रहता है, इसी जेलसी की वजह से इधर से बांध छोड़ते रहते हैं. ये आय अग्री. पण ते एक तीर असतात ते त्या काठ्यांवरती जे बसायचं असतं ना, त्या पदाला एक तो श्राप आहे कदाचित असं मला वाटतं. होते बोलण्यामध्ये. लय काय मग तिथून मग तिथून आम्हाला साहेबांनी सन्मानित केलं, उद्धव साहेबांनी. मग तिथून आम्ही लोक निघालो मातोश्रीहून त्यांचा आशीर्वाद घेऊन. मग संध्याकाळचा वेळ होता, लोक वाट पाहत होते. नवीन शाखा प्रमुखाची एंट्री होती. शुभेच्छा देण्यासाठी मला लोकांनी चांगल्या प्रमाणे गर्दी, काही महिला लोक, माझे जे मला मानणारा वर्ग होता ते सगळे काही आरती घेऊन, काही हे घेऊन, काही ते घेऊन, आणि ज्याची त्याचे विचार ते तिथे उपस्थित होते. मग माझी एंट्री झाली तिथे. मला पदभार सांभाळायचं होतं. मग ते पदभार सांभाळण्यासाठी मी माझी शाखा प्रमुख आले होते की हो माझी शाखा प्रमुखांनी मला फोन करून मनोहर पाटील सर. एक मनोहर पाटीलचा एक सांगतो, तो व्यक्ती एकमेव व्यक्ती आहे, ते 2 टाइम शाखा प्रमुख झाले. 2 टाइम झाले आणि जाईंट सारखेच आहे. आणि मी त्या व्यक्तीला अप्रिशिएट करायचं का वाटतं की मी एक हे सांगू, मनोहर पाटील साहेब हे जे माणूस आहे ना, ह्यांनीच माझ्या डोक्यात घातलं की ऐका, शाखा प्रमुख साठी इच्छुक हो म्हणून. मी त्यांचं नाही इच्छुक म्हणजे ते असं जाणार होते, त्यांना माहित नव्हतं. ते पण मन मोकळे माणूस होतं. म्हणजे ते बोलले की हे बघ, माझ्या मनात जगवणारे तेच होते. ते बोलले महेंद्र तू शाखा प्रमुख बनतोय. मी बोललो भाई तुम्ही, अरे मी तर आहेच रे, मी आजोबांना तुला संधीच नाही भेटणार आहे. पण त्यांनी असं कधी विचार नाही केला की मी जर ह्याला बोलू आणि हा कधी माझीच खाट पाडेल, असं कधी अशा विचाराचा माणूस नव्हता. मन मिलाव, जसं आज दिल खोल के बोल, हे दिल खोल के मी बोलत आहे. मग त्या माणसाने कुठेतरी मला बोललं की माझ्या डोक्यात टाकलं त्यांनी की तू शाखा प्रमुख बन, तू केपेबल आहेस, त्या लायकीचा आहेस. आणि मी खरोखरच त्यांचं, मनोहरबाईचं धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माझ्या डोक्यात टाकलं. आज मी जागेवर आहे आणि त्यांनी मला शुभेच्छाही दिल्या. असं कुठे म्हणजे राग रुसवा, ते स्पोर्ट्समॅन सारखे राहतात. मी त्यांचा जाऊन आशीर्वाद घेतला स्वतः. त्यांनी मला शुभेच्छाही दिली. मी स्वतः गेला, प्रत्यक्षित मी गेला. बाई झालो, खुश होते, तेही खुश होते, कारण त्यांनाही पदावून वरच्या लेवलला घेतलं गेलेलं. मग असा माझा प्रवास. मग मी शाखेची खुर्चीवर बसल्यानंतर एक तो क्षणच अलग वाटला, ती खुर्ची आणि तिथं लोक एवढे मला शुभेच्छा देण्यासाठी. मग
पार्टी का बात नाही, पार्टी मला कुठली पार्टी, कुठली पक्षाची पार्टी नाही. कामं मी तुम्हाला सांगतो. मी शाखा प्रमुख पहिलं काम नसता तुमचं कोणतं? मी शाखा प्रमुख नसतानाही जेवढे झोपड्या खाली खाडीमध्ये हा. कांदळवन म्हणून हे लोक घोषित करून तोडत होते, ते सगळ्यात पहिला मुद्दा उचलणारा मी हो, माणूस आहे. तुमचं ते आणि ते मुद्दा मी कृष्णा निवृत्ती पवळे यांच्या माध्यमातून आणि अरविंद सावंत साहेबांनी ताबडतोब ते सुधीर मुनगंटीवाराकडे, कारण आपले वॉल बाउंड्री तुम्ही काय केलं त्याच्यामध्ये? हा, आम्ही सुधीर मुनगंटीवार हे वन मंत्री होते तेव्हा, त्यांना आम्ही प्रस्ताव दिला वॉल बाउंड्री बांधून द्या मला. मग वॉल बाउंड्रीसाठी त्यांनी प्रस्तावही मांडला. पण काही इथं आहेत राजकीय कोण? आमदार नगरसेवक आहेत ना आता, हे त्यांना म्हणजे त्यांना ते करूच नाही द्यायचं आहे. राहुल नार्वेकर, हर्षिता नार्वेकर. मैं सब बहुत अच्छा बात करते हैं, पर वो लगता क्यों नहीं है मन को? इतना इतना क्या सर्वेला खूपतो हा काय करतो हा? काय समजत नाही. ते वाचवला हा. लोकांनी. माननीय खासदार अरविंद सावंत साहेबांनी ते वॉल बाउंड्रीचा बोलताय तुम्ही. नाही, मी पहिले वाचवण्याचं मग वॉल बाउंड्रीच्या वरती झोपडपट्टी तिकडे डेमोलेशन आणला, पूर्ण झोपडपट्टी वाचवली अरविंद सावंत साहेबांनी. आम्ही त्यांची मंत्रालय आणि विधान भवन मध्ये मीटिंग लावली. तिथं मीटिंग लावली आणि आम्ही त्या मीटिंगसाठी या लोकांना, हे लोक जातील कुठं? साधारणपणे किती असणार होते? ते साधारणपणे 1,500 घर, 1,500 घर ती वाचवण्यात आली. माननीय सुधीर बाबांनी ताबडतोब तिथं वन अधिकारी म्हणा या कलेक्टर म्हणा या कुणालाही जे संबंधित तिथल्या त्या लँडलॉर्ड म्हणतो मी वन अधिकारी, मला माहित नाही की आज लोक म्हणतात की वन विभागाची जमीन आहे, बीएमसी बोलती महानगरपालिकेची आहे आणि कलेक्टर बोलतोय आमची आहे. हे आजपर्यंत सिद्ध नाही, आजपर्यंत ही सिद्ध नाही की जमीन कुणाची आहे. पण कलेक्टर येते तोडायला बरोबर. मग तेव्हा जेव्हा ह्यांना नोटीस दिले गेले, आम्ही सुधीर बाबांनी रिक्वेस्ट करून ते नोटीस कॅन्सल करून आज ते घर बसलेले. पण त्याच्यानंतरही मला वाटतं त्याच्या 1 वर्षानंतर काही लोक लंडनला जाऊन लपले आणि इथं डेमोलेशन करून विकले असतील, मला माहित नाही त्या जमिनीचं काय. लंडनला काय माहिती काय शिक्षण. तिथे बाबासाहेबांचा बंगला आहे, तिथे स्मारक आहे. पाया पडायला जातात की तिथे लंडनला गेल्यावरती हुकुमशाही. झालो. अहो, हे बाबासाहेबांचे विचारधाराचे लोक, हे जर बाबासाहेबांच्या विचारधाराचे लोक असले असते तर आज पाणी कापलं नसतं. आज किती लोकांचं पाणी कापलं जातोय माहितीये इथं. हा, आज लोकांनी जर जे लोक तर अन्न वस्त्र निवारा आणि हे मूलभूत अधिकार आहे. सिर्फ तुमच्या पक्षाला लोकांनी या तुम्हाला बघून मतदान नाही केलं म्हणून तुम्ही पाणी नाही कापू शकता. आज तुम्ही लोकांना इथं किती कचरा जमतोय, तुम्ही जावा मूर्तीनगर पाठ क्रमांक 3च्या पाठीमागे किती कचरा आहे. तिथल्या लोक, तिथं मतदान कमी पडलं गणेश मूर्तीनगर मध्ये. नगरसेवक कुछ करते हैं की नाही? तुम्हाला दिसतोय? पुरुष किसने? नाही, महिलाच आहे. महिला आहे, महिला आहे. पण आता नाही, आता नगरसेवक म्हणा किंवा आमदार म्हणा, सगळं तोच बघतो. अध्यक्षही तोच आहे, आमदारही तोच आहे, नगरसेवकही तोच आहे, सगळं तोच आहे. मोनोपोली करून ठेवलाय कॉन्ट्रैक्ट त्याच्याच माणसाला. अरे कुछ नहीं, आज ही वही है जो कांग्रेस के टाइम पे था. हाँ, आज ही वही है जो कांग्रेस के टाइम पे क्या सुविधा थी, क्या थी? वाटर, गटर, मीटर, ये 3 चीज की समस्या थी. तुमने हमको क्या इधर ये बांध के दिया, बिल्डिंग बांध के दिया? प्रकल्पच नाहीये. तुम्ही येऊन आज 10 वर्ष झाले, काय प्रकल्प आणले तुम्ही? हेच ना, वॉटर गटर म्हटलं. म्हणजे तुमचे विचार काय आहेत की आमच्यासारख्या झुग्गी झोपडीतल्या लोकांना तुम्हाला तिथंच ठेवायचं आहे. आम्ही ह्या समस्यांनी मेलं पाहिजे, आमचे विचार पुढे नाही गेले पाहिजे. यांची इच्छा ही आहे की आमची जी येणारी पिढी आहे ही बिल्डिंग मध्ये जाऊन नाही राहिली पाहिजे. ही समस्या हे लोक दूर कधी नाही करणार. ही आजही बघा तुम्ही, पाणी माफिया किती झालेत. आज मला सांगा, बीजेपी मी शिवसेना शिंदे गट नाही म्हणत, मी बीजेपी म्हणतो. मी बीजेपीला कमी मतदान या MP इलेक्शन मध्ये पडले म्हणून. आज मला तुम्ही एक गोष्ट सांगा ना, जे माननीय अध्यक्ष महोदय
राहुल नार्वेकर साहेब हा माननीय द्यावा लागेल बरोबर. आपले अध्यक्ष. हा, अरे बाबा मला फसवतील तर आजकाल लय डेंजर आहेत. एफ आय आर लय लवकर नोंद होते हा. कारण कालच मला आहे ना मला नाही कालच मला आहे ना मी खरी गोष्ट सांगतो. कालच मला आज आपली 16 तारीख आहे ना, काल 15 तारीख होती. कालच मला जीटी हॉस्पिटल मधून एक ऑफिसर म्हणजे एक मेडिकल ऑफिसर आहे त्याचा फोन आला. भाई एवढा अत्याचार आहे प्रेशराईज आहे. मी म्हणलं कशामुळं? लोकांचं काम करण्यामुळे असेल ना यार, काहीतरी लोकांची समस्या असल्या म्हणून अरे ते साठी आम्ही करू पण खोटी केसेस बनवण्यासाठी. मी म्हणलं तुमची कशी मदत होती खेटी? अरे आम्हाला ऍडमिट करायला लावतात, मेडिकल्स रिपोर्ट करायला लावतात. मी बोललो मग तू बोलत ना? अरे बोलतात यार तुम्ही लोक या ना खासदार साहेबांना ह्याच्यासाठी सांगा. मी बोललो तू बोलू शकतो. म्हणजे आता कसं झालंय कप्परेड मध्ये जर एखादा नार्वेकरचा कार्यकर्ता आहे आणि त्याचा अत्याचार जास्त वाढला आणि तो जर त्याच्यासोबत माझ्या पक्षाचा म्हणा या कॉमन माणूस त्याच्याबरोबर झगडा म्हणा या बाचाबाची करा गेला आणि त्याच्यामध्ये काही हातापायी झाली तर हे लोक डायरेक्ट जाऊन ऍडमिट होतात. मतलब कोण आहे म्हणजे बाई म्हणून जातो शक्ती नसेल समजते पण पुरुषही जातात. मारामारी का करतात? ऍडमिटच पाहिजे तर मारामारी का करायचं? घरी झोप नाही भेटत. ऍडमिट होऊन मग तिथून पोलिसांना कळवण्यात येतो स्थानिक पोलीस स्टेशनना की तिथं पोलीस स्टेशनचं तुमचं काय मत आहे या बाबतीत? पोलीस स्टेशन हे नेहमी सपोर्टिव्ह आहे. याच्या अगोदरही जेवढे सिनियर कपरेड पोलीस स्टेशन मध्ये आले, आता नवीन सिनियर विश्वासराव पण आले, चांगले माणूस आहेत आपले. सगळ्यात जर कपरेड पोलीस स्टेशन मध्ये कोऑर्डिनेटर म्हणा या लोकांना समजूत काढणारा माणूस म्हणा आपले गिड्डे साहेब जे आहेत. बी फ्रँकली एकदम चांगलं लोकांना समस्याचा हाल मला वाटतं सिर्फ गिड्डे साहेबच देऊ शकतात. प्रामाणिकपणे एकदम लोकांसोबत मग आता जे आलेत विश्वासराव तेही चांगले माणूस आहेत. पोलीस स्टेशनचं ह्याच्यात संबंध नाहीये. तुम्ही पोलीस स्टेशन जाण्या अगोदर खोटं मग आता बघा पोलिसांची चुकी नाही. पोलिसांची चुकी नाही. लोकशाही आहे. पोलिसांना दोन्ही बाजू ऐकावं लागतंय. दोन्ही बाजू. आता एक कार्यकर्ता जातो पोलीस स्टेशन मध्ये की साहेब माझं इथं असा माझ्यावरती अत्याचार होतोय आणि माझी हातापायी झाली. मग तो कुठे आहे? मग समोरचा कार्यकर्ता बीजेपीचा म्हणून यायचा ऍडमिट. मग पाप हुकुमशाही नाही. अरे ह्यांच्या ताकद कुठे आहे लाठी घ्यायची? काठी हे काही कामाचे नाहीत. विषय काय झालाय माहितीये का? ह्यांचा जो गॉडफादर म्हणा या ह्यांचा जे कोणी म्हणा त्यांनी जे बीजेपीची जे विचार आहेत हुकुमशाहीचा ते हुकुमशाही इथं आणत आहेत. आणि ती महामंत्री बघितले ना पद मंत्री डायरेक्ट महामंत्री पद यांचे पदच असे आहेत. घराण्याशाही नाही. ते म्हणतात की लोकशाहीच्या हिशोबाने आपण चालते आणि यांचे पद काय महामंत्री काय म्हणजे आतमध्ये काय दरबार चालतो कार्य व्हायला लागलेत आता. आणि मग लोक घाबरायला लागले कारण पोलीस पण प्रेशर मध्ये. तुम्ही आजचा हल्लीच बघितला असेल ते इलिगल हॉकर साठी आपले अध्यक्ष महोदय डीसीपी साहेबांसमोर डीसीपी साहेब बाजूला थांबून आहेत त्यांच्या समोर खुलेआम धमकी देत आहेत. तुम्ही ते व्हिडिओ बघा. आता रिसेंटली 2 आठवडे अगोदरचा व्हिडिओ. आपले इथले डीसीपी कोळी माझा वॉर्ड आहे कोळी बांधवांना तिथले चेअरमॅन जे आहेत त्यांना खुलेआम धमकी. तुला बघून गो छक्के पंजे माझ्यावर नाही खेळणार. म्हणजे तुम्ही काय लोकशाही म्हणजे आपण जिंकून गुंड्याला दिलं की का जेंटलमॅनला दिलं? आता हे खुल के बोल मध्ये आता दिल से बोलतोय बाबा. बस एवढंच बोलू शकतो. आता ते गुंडे आहेत हे जनता ठरवेल आता येणाऱ्या विधानसभेमध्ये. नाही विरोधात सगळे आहेत. नाही सगळेजण आहेत. आपण विरोधात नाही. हे विचारधाराची लढाई आहे. 5 साल दिया है 3 महीना बचा है 4 साल 7 महीने का लोग तो बोलेगा आप ऐसा करते हो. डेव्हलपमेंट करके दो ना. तो क्यों नहीं हो रहा है? आज डेव्हलपमेंट कपरेडच्या झुगी झोपड्याचं का नाही होत आहे? एकही नाही. हा 3 नंबर मध्ये पण ते गाडा सपोर्ट
भावाला बिल्डर बनवते, आंबेडकर नगर मध्ये सापूर सपोर्ट, हे म्हणजे हे ऐकायला येत आहे, खरी बात आहे. आज मला प्रॉब्लेम नाही. आज मला तुम्ही एक गोष्ट सांगा. आज मी इथं खुलके बोलतोय. मला आपण उद्या थोडी एक चायची हा शिप मारूया. हा आज विषय कसे आहेत माहित आहे का? आज आपण जे कार्यरत आहेत, माझ्यासारखे छोटे मोठे कार्यरत, कारण ते तर भलांडे आहेत बाबा, विधानसभा अध्यक्ष आहेत. उद्या माझ्यावरती काय केस बसवतील मलाही माहित नाही. बाबा आज बोलतोय. लोकांवरती केसही करता 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 आपले कोणते केस निघत चाललेले आहेत त्याचा भान आहे की नाही. उद्या वीक बसवावं लागेल वीक हे येणाऱ्या विधानसभेमध्येच बसेल. वीक कन्फर्म वीक कन्फर्म सब बाल उकड़ जाएंगे. सब बाल उकड़ जाएंगे. तर असं काय तयारी ठेवलेली आहे तुम्हाला? तयारी रणनीती आहे. पहिला मंत्री आता चलो ठीक आहे. थोडा आपण फास्ट ट्रॅक मध्ये जाऊया. तुमचा असा प्रवास इतका आहे की 24 घंटे भी इनका प्रवास कम नाही, क्योंकि तेवढं काम केलं या माणसाने, ही बात खरी आहे. मी म्हणजे त्यासाठी प्रेक्षकांना ती मेन आहे की या टायमाला येणाऱ्या विधानसभेमध्ये, सॉरी विधान भवनमध्ये आमदार निवडून देण्याची की बारी पक्षांची असते, मतदारांची असते. त्या टायमाला तुमची तयारी आणि तुम्ही काय बघत आहात पुढचा, म्हणजे प्लस तो स्थानिक आता आहे त्याच्या बाबतीत कंटिन्यू करणं की त्याचं काय 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 प्लॅनिंग काय केलं तुम्ही? करायचं नाही करायचं हे आम्ही नाही ठरवू शकत, हे जनता ठरवेल स्थानिकांना. पण आमची प्लॅनिंग आता महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडी ही आघाडी कशा प्रकारे लढते, इथं कुणाला तिकीट घोषित होतो, काँग्रेसला होतो की शिवसेनेला, हे दोघच रेसमध्ये अलायन्स मध्ये जाणार आहेत. तर याच्यातून ज्यालाही तिकीट घोषित होईल त्याला आपण म्हणजे आता समजा मी एक अनुभव सांगतो की पक्षांमध्ये जेव्हा तिकीट भेटत नाही नाराजगी असते, पण या टायमाला तसं दिसणार की एक मताने तुम्ही पण ते नाही म्हणजे त्या म्हणजे ते होणार की एका वाईट माणसं किंवा चांगला माणूस पण एक विचार असतात, त्या विचारांनी एका विचाराला जे लोकांपर्यंत पोहोचत नाही, भल्यासाठी होत नाही, त्याला हटवण्यासाठी तुम्ही एकत्र येणार की त्याच्यामध्ये नाराजगी असणार अलायन्स झालं तर, आणि आपल्या गटात जर सीट नाही आली तर? मी पहिल्यांदा हे सांगतो, आपण कुणाला हटवण्यासाठी नाही येत आहे. आम्ही स्वतःचा डेव्हलपमेंट झाला पाहिजे. स्वतःचा म्हणजे माझा नाही, इथल्या लोकांचा, स्थानिक इतर ठिकाणी होतो ना, इतर ठिकाणी तुम्ही जावा, कार्यकर्त्यांचा खूप डेव्हलपमेंट झाले. अरे बापरे, आता तुम्हाला काय सांगू मी, ते यामिनीचं ऑफिस तरी जाऊ द्या, ते तर हे बेरूटचं बनताय ना. अरे बाबा तिथं जाऊन बघा कसं डेकोरेशन करून ठेवलंय. ते यामिनी जाधव मॅडमला, तिला एक वेळा सांगायचं आहे आपल्याला की तुमच्याच पैशाने ती चांगली. हा तुम्हाला तर माहितच आहे. हा स्त्री जातीचा आपण रिस्पेक्ट करतो, काही असं त्यांना संधी भेटते, एवढ्या या प्रवासामध्ये उभं राहणं डेअरिंगची बात आहे, ते करतात. ते हे लोक कुणाला निवडून देतात ते बघायचं आहे. आज लोकांचा, आज तयारी काय? माझी तयारी हे आहे. तुम्ही एक अधिकृत प्रवक्ते म्हणून सुद्धा शिवसेनेमध्ये कधी जाऊ, कारण पदावरती अरे पद आहे, शाखा प्रमुख पद शिवसेनेमध्ये एक वाक्य होतं, मी आता बोलतो एक वाक्य. बाळासाहेबांनी लोकांना सांगितलं होतं, सर्वांना बाळासाहेब पाहिजे होते सर्वीकडे. बाळासाहेबांनी त्या टाइमला सांगितलं तर मी पाहिजे ना, हा शाखा प्रमुख म्हणजे माझ्या प्रतिनिधी, मी तिथे आहे. शाखा प्रमुख म्हणजे डायरेक्ट मी शाखा प्रमुखला तुम्ही शिवाय घालताय म्हणजे तुम्ही मला शिवाय घालताय, आणि ते आजही परंपरा आहे. एकही माणूस उफ करून शाखा प्रमुखांना बोलत नाही, तर ते तुम्ही आहे, तर तुम्ही बोलून बोलू शकता. तुमची तयारी काय आहे? अशी आहे की आता जर पक्षाच्या मार्गात महाविकास आघाडी ज्यालाही इथं घोषित होईल त्यासाठी अलायन्स आहे. त्यासाठी आपण चांगल्या प्रमाणे डोर टू डोर लोकांना, स्थानिक आता असलेला आमदार आणि पुढे आपण बदल घडवून आणणारा आमदार हा काय चेंजेस करू शकतो आणि ह्याचे विचार काय हे लोकांपर्यंत आपण पोहोचू. आपण लोकांना सांगू की किती दिवस आपण ह्या 3 समस्यामध्येच राहणार, वॉटर गटर मीटरच्या. ह्याच्या व्यतिरिक्त आपली येणारी पिढीचं डेव्हलपमेंट काय झालं पाहिजे त्या विषयाला घेऊन आपण नवीन आमदार घडवू शकतात. हा चालू आहे. मी केलं ना, बघा मी तुम्हाला सांगू, मी हे जे लोक दादागिरी करून पाणी माफिया जे दादागिरी करून नळ कापायचे आहेत, मी आता एक योजना आणतोय, हर घर नळ, घर घर नळ, हर घर नळ, घर घर नळ. ही योजना कशासाठी आणतोय माहित आहे का?
मी माननीय आमचे उपविभाग प्रमुख कृष्णा पोवळे यांनी BMC महानगरपालिकेलाही ह्या योजनेसाठी एक पत्र दिलाय. ह्या योजनेचा फायदा हे आहे की हर घर नल आणि घर घर नल जर हे झालं तर ह्याचा फायदा काय होणार माहिती आहे का? लोकांना जी भीती आहे पाणी कापण्याची, या पाणी पण कोण का म्हणजे याच्यामध्ये कंट्रोल आहे की नाही कोणाचा? किती लोकांना किती माफी आहे तिथं पाण्याचा. पाण्यावरती तर मेन राजकारण चालू आहे इथं. आजपासून नाही, काँग्रेस टाइमापासून मी पाण्यावरती राजकारण. मुफ्त नाही नाही, हर घर नल कसा असणार? BMC महानगरपालिका जसं आपल्याला इलेक्ट्रिसिटी बिल येतो तसं त्या पाण्याचंही बिल आलं पाहिजे हर घर. हा, डायरेक्टली डिवाइड होणार. जसं BST आपल्याला घरी लाईट सप्लाय देते तसं तुम्ही पाणी द्या. हे पाणी माफियाची कहाणीच संपणार. हा राजकीय जे पाणीवरती जे उडत आहेत हे लोक, एवढा अत्याचार करत आहेत, हे संपणार. तुम्हाला माहिती आहे पाण्याच्या नावावरती लोक चलो बस भरो, आझाद मैदान चलो, BKC चलो, ब्लॅकमेल करतात. नाही येणार, जी बाई नाही आली, जी त्या घराच्या पुरुषांना नाही आली. नाही, म्हणून तर मी बोललो आम्हाला मुक्त करायचं आहे. आम्हाला लोकांना या पाण्याच्या समस्यातून मुक्त करायचं आहे. कारण लोक उद्या आहे ना पाणी कापणार ह्या भीतीमध्ये नाही राहिले पाहिजे. नाही यायचंय तुझ्या मीटिंगला, नाही यायचंय, विचारधाराची लढाई आहे, त्याला नाही यायचंय तर मी कुठून बंद करणार? BMC थोडी बंद करू शकते. BST हे ब्लॅकमेलिंग बंद होणार. लोकांना डोर टू डोर पाणी भेटणार. लोकांना आज जे डोक्यावरती हांडे उचलायचं जे प्रकल्प आहे की पाणी पैसे वसुलीचे जे प्रकल्प आहे, पाणी माफियाचे 1000 रुपये 1500 रुपये हे जे पैसे एवढ्या मोठ्या प्रमाणे घेतात आणि स्वतःचं घर बनवून घेतात. पाणी आहे महानगरपालिकेचं, रेव्हेन्यू जाते महानगरपालिकेला. रेव्हेन्यू किती जात आहे? 100 रुपये जात आहे. पण हे माफिया लोक किती वसूल करतात? 1000 रुपये. 900 रुपयाचा प्रॉफिट हे कुठे जातो? हे कुणाला जातो? मग BMCला जर रेव्हेन्यू खरोखरच जनरेट करायचं आहे लोकांसाठी तर ते हर घर नल ही जी योजना आहे ही चालू केली पाहिजे. स्वतः त्यांना मीटर बिल पाठवला पाहिजे. जेही वापरेल, मी अगर 100 रुपयाचं महिन्याभरात पाणी वापरलाय, मी BMCला रेव्हेन्यू भरणार. मी ह्या माफिया लोकांना का भरणार? कोण आहेत हे लोक? हा, कोणी कुणाच्या घरातून पाणी दिलंय? तुम्ही एखादा जर आमदार आणि तुम्हाला आम्ही जर नगरसेवक बनवताय तर तुम्ही हे असे प्रकल्प आणून लोकांवरती अत्याचार करताय. याचा अधिकार कोण दिला? हे लोकशाहीचा जमाना आहे. लोकशाही टिकवली पाहिजे, संविधान टिकला पाहिजे. हे तुम्ही संविधान आहे ना बदलायचं जे विचारधारा तुमचं पार्टी पक्ष आणि तुम्ही लोक करताय ना, हे जास्त दिवस चालणार नाही. आणि बघा येणाऱ्या विधानसभेत ह्याचा त्यांना लय मोठा फटका बसणार आहे. आज 16-17 हजार मतांनी तुम्ही आमदार बनलेत जिंकून येऊन. आज ते 9000वर आम्ही लोक आणून ठेवलंय आणि 9000पासून तुम्हाला नाही मायनस घालवले तर आम्ही लोक बघा गप्प बसणारे शिवसैनिक नाहीत. तुम्ही काय विचार करताय? अत्याचार, खोटे केसेस, हॉस्पिटल खरीदले आहेत. हा, तुम्ही खरेदी केलेत. हा, मग काय आहे? काय ठेवलंय? काय बनवून ठेवलंय? हा, कमर्शियल करून टाकलाय. 99% BMCचे कॉन्ट्रॅक्टर तुमचे आहेत, तुमचे कार्यकर्ता. कसं असू शकता तो यांचे कार्यकर्ता? लायसन काय? वेंडर लायसन काढतात 1000-1500 मध्ये द्या. अहो मला सांगा, 99% बचत गटाला महानगरपालिका काम देते. एकही बचत गट काम करतोय का? एकही महिलेला मला सांगा की तिला उत्पन्न येतोय का? बचत गटाच्या नावावरती कॉन्ट्रॅक्ट देता तुम्ही लोक, आणि ते कॉन्ट्रॅक्ट कोण वापरतो? यांचे कार्यकर्ता. मग ते महिला बचत गट हे कशाला? बेरोजगार महिला, त्यांना काम भेटलं पाहिजे, रोजगार घेतलं पाहिजे म्हणून महानगरपालिका ते बचत गटाच्या नावावर, महिलांच्या नावावर कॉन्ट्रॅक्ट पास करते. आणि ते कॉन्ट्रॅक्ट हे लोकांनी काय केलंय माहिती? मोनोपोली केले. 20-25 बचत गट खोलून ठेवले. मग प्रेशराईज काय? मी स्थानिक आमदार, किती कॉन्ट्रॅक्ट निघाले? 20. त्याच्यामधून 18 मला आले पाहिजे, 2 कुणालाही दे. मग 18 हा कुणाला देणार? हे लोक 18 ह्यांचे कार्यकर्ता. तू याला संभाले, तू कचरा संभाले, तू गटर संभाल. मग ते दादागिरी करणार. आणि ते लोक काही सांभाळत नाही. आणि बिलिंग पण करून देतात. BMCचे ऑफिसर त्यांना बिलिंग पण करून देतात, स्वतः बिलिंग करून देतात, स्वतः पैसे बिलिंग करून देतात की काम होतंय म्हणून. बरोबर काम नाही होत आहे. 10 माणसाचा कॉन्ट्रॅक्ट उचलतात काम करण्याचा, झाडू मारण्याचा. 2 माणूस झाडू नाही मारत. विजिलन्सची इथं राऊंड बसली पाहिजे.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर कसं कॉन्ट्रॅक्ट पास करतात ते लोक, काय म्हणून पास करतात? 4 बिलं पास. हा 80 लाखांचा कचरा साफ करण्याचा कॉन्ट्रॅक्ट भेटतो आणि ते कचरा तसंच पडून आहे. हो सगळीकडे ठीकच आहे. फेलियर आहे बघा, बाहेर रोड पण तसेच आहेत. म्हणजे हा वॉर्ड खराब आहे. कुलाबाचा ते आमदार ओल्ड कुलाबा आणि सर्वात पहिले डेव्हलप होणारा पहिला मॉल अरे बाबा, हुकुमशाही नव्हती ह्याच्या Automatic अगोदर. CD म्हणून ह्याच्या famous अगोदर असणारा काँग्रेस म्हणजे होती, कधी असा अत्याचार नाही झालाय. लीव ब्लॅक लीव असं ते हाँ यार, करायचे पण. जियो और जीने दो यार, ये क्या है? अगर तुम्हारा झंडा नहीं उठाया तो तुम उसका पानी काटोगे? अगर तुम्हारी मीटिंग में नहीं आया तो उस पर केस बनाओगे? अगर वो तुमसे खुद के हक की बात करेगा तो हॉस्पिटल में एडमिट हो जाओगे? आई कांट से, लोग सांगतील ना. तुम्हारी तैयारी है कि नहीं? मेरी तैयारी है गिराने की, तो फिर गिरेगे. मेरी तो जरूर है. ये विचारधारा की लढाई आहे. हे बाबासाहेबांनी दिलेला संविधानाची लढाई आहे. हुकुमशाही चालणार नाही. हुकुमशाही होती पहिलं. नगरसेवक जितके पण आहेत तिथे त्यांचं नार्वेकर नाव का? म्हणजे गुप्ता असलं पाहिजे, खान असलं पाहिजे, शेख असलं पाहिजे, कांबळे असलं पाहिजे, जाधव असले गणेश आहे, नार्वेकर साहेब. कोहली असले पाहिजे, तरूण असले पाहिजे. मला 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 एक अरे एकच नार्वेकरच का? म्हणजे काय आहे म्हणजे बीजेपीचा एक अजेंडा होता किंवा हाय मला माहित नाही. हम घरानेशाही नहीं चलने देंगे. तो बीजेपी इधर भूल गई लग रहा है, ये घरानेशाही है. लिंबूचं नाव काय? असं म्हणायचं आहे. म्हणजे लिंबूचं नाव काय? लिंबू तर नाही ना. असू शकतं, तुम्हाला माहिती आहे. आपण कोणाचं नाव नाही घेत, पण मला म्हणायचं आहे कसं आहे माहित आहे का, नार्वेकर व्यतिरिक्त आपण आपल्याला, मला नाही वाटत इथं कोणाला तिकीट भेटणार. म्हणजे जे काम करतात आहे त्यांना गुप्त आणि नंतर तो होतो गुप्त. मला सांगा, नार्वेकर साहेब स्वतः कोणाला एक नगरसेवक बनवू शकतात? त्यांच्या फॅमिली बनवू शकतात. वरतून कोणाचं नाव काय? असं नार्वेकर आडनाव बनवू शकतो. रक्त कुठे आहे? तसं आहे बनव. ते लोकांना आहे ना, सिर्फ स्लम एरिया म्हणा, ते स्लम एरियाच्या मतदानावरतीच मागच्या टायमाला जिंकून आलेले. 5 वर्ष आधी स्लम होता आणि आजही स्लमच आहे. स्लमच आहे. काय डेव्हलपमेंट? अरे काय नाही. लोकसम्राट झाले, आता कार्यसम्राट झाले. जगद्गुरु असे आपल्या कुडाळचे माननीय कोण? राहुल नार्वेकर साहेब आहे. ठीक आहे. आहे. हा, स्पोर्ट्स मध्ये तुमचं काय, म्हणजे तुमचं योगदान काय स्पोर्ट्स मध्ये? योगदान असं आहे की आमचे जे हे आहेत उपविभाग प्रमुख कृष्णा निवृत्ती पवळे, हे मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन, आदित्य साहेब मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे प्रेसिडेंट आहेत. आणि युवा मुंबई फुटबॉल डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे प्रेसिडेंट कृष्णा निवृत्ती पवळे आहेत. अनेक आम्ही CSL इथं चालू केलेलं कुलाबा स्पोर्ट्स लीग, त्याच्यावरचं गाणंही बनवलंय. कुलाबाच्या फुटबॉल प्लेअरसाठी ते गाणंही बनवलंय. फुटबॉलच्या माध्यमातून, क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून, बॉडी बिल्डिंग स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सगळ्यात जास्त अगर स्पोर्ट्समध्ये ऍक्टिव्ह आहे तर ते आम्ही लोक आहे, हे असं आम्हाला वाटतं. कारण आपल्या मुलांना प्लॅटफॉर्म नव्हता. कृष्णा निवृत्ती पवळेंनी CSL जेव्हा हे चालू केलं, त्यांनी एक प्लॅटफॉर्म म्हणून ह्या मुलांना कुठं खेळवलं पाहिजे, हे फक्त गार्डन मध्ये न खेळता हे कुपरेज ग्राउंड मध्ये कसं खेळता येईल, स्टेडियम मध्ये, त्यांनी इथल्या स्लमच्या मुलांना स्टेडियम मध्ये खेळवलं. कुपरेज सारख्या स्टेडियम मध्ये प्लॅटफॉर्म रे. आज तिथून मुलं गव्हर्नमेंट जॉब वरती लागले. CSL मध्ये खेळणारा मुलगा गव्हर्नमेंट जॉब मध्ये लागला, चांगल्या डिपार्टमेंट मध्ये लागला. म्हणजे स्पोर्ट्स हा रोजगार याच्यातून आम्ही जनरेट केला. क्रिकेट स्पर्धाही केल्या आम्ही, अनेक क्रिकेट स्पर्धा केल्या. आज इथं तुम्हाला सांगू, मच्छीमार नगर जे आहे तिथं चांगले तिथून फुटबॉलर्स बनून गेले. आज चांगल्या लेवलला कामही करत आहे. माननीय अध्यक्ष मध्ये राग कशी दिली बघितली ना, धमकी खुलेआम.
शक्य पंजे नाही खेळायचं, ठीक आहे, ते त्यांचं आहे, ते आहेत. विद्यार्थ्यांच्या साठी तुमचा कधी काय विषय कॉलेज ऍडमिशन म्हणा. जर आमचं सरकार आलं किंवा आम्ही लोकही आलं तर माझा जो विभाग आहे, मी माझ्या विभागापुरतं बोलतोय, माझा जो विभाग आहे, जसे की इथं GD सोमानी स्कूल आहे, प्रायव्हेट स्कूल खूप मोठे मोठे आहेत, GD आहे, BD आहे, कॅम्पियन आहे, चांगले चांगले स्कूल आहे. इथं कसं आहे, इथं ऍड्रेस बघून आहे ना, ऍड्रेस स्लमचा ऍड्रेस असला ना ऍडमिशन होत नाही. हा लई मोठा ड्रॉबबॅक आहे. माननीय कधी हे मुद्दा घेत नाहीत, कारण ते त्यांचे मित्र आहेत. GD सोमानीचे जे मला वाटतंय ऑनर आहेत, ते त्यांचे खास मित्र आहेत. मला सांगा, तुम्ही तर आहेतच, तुम्हाला नॉलेज तर आहे, तुम्ही प्रायव्हेट जेवढी शाळा आहेत इथे, GD सोमानी, BD सोमानी आणि हे आपला कॅम्पियन स्कूल, इथं किती पर्सेंटेज SC कास्ट चे मुलं आहेत, हे सिर्फ तुम्ही एक आकडा काढा. अरे घेत नाही ते लोक दलित लोकांना, घेत नाहीत दलित लोकांना. मी तुम्हाला लिहून देतो, काय नाही करणार. अरे ते तर विरोधातच आहेत ना. BJP इज विरोध. BJP दलित लोकांच्या विरोधातली पार्टी आहे, ब्राह्मणवादी पार्टी आहे. तुम्ही मला सांगा, जर तुमचा ऍड्रेस, एखादाचा एक मुलगाचा ऍड्रेस हाय राईज म्हणा या बिल्डिंगचा असला तर तुम्ही तिथं प्राधान्य देता. मग जर तो मुलगा केपेबल असेल तरी तुम्ही नाही घेत. वाय? नथिंग इज डिपेंड अपॉन युअर क्वांटिटी, व्हॉट वी से क्वालिटी, पर्सनॅलिटी. या असं काय आहे, तुमचं हे डिपेंड नाही करत की तुम्ही राहता कुठे. तुमचे कव्हर, या इन शॉर्ट, तो तुम्ही जज नाही करू शकत की तो स्लम मध्ये राहतो म्हणून त्याला अधिकार नाही. इज नॉट, तुम्ही असं नाही बोलले पाहिजे इज नॉट केपेबल. ही इज केपेबल. तुम्ही चान्स तरी द्या. पण ते लोक चान्स का नाही, तुम्हाला माहिती आहे मेन मुद्दा काय? मॅनेज झालेली आहे ते सगळे. हे लोक, मी तुम्हाला सांगतोय, ऍज अ एज्युकेशन, तुम्ही लोक GD म्हणा, BD म्हणा, कॅम्पियन म्हणा, केपेबल मुलाला तरी घ्या स्लमच्या. अच्छा, राहिली बात फीसची. आता हे लोक डायरेक्ट फीसवर येतात. हा, होतं ना सर. बरेच जणांचा एक प्रेक्षकांना मला खुलके बोल या माध्यमातून, या पॉडकास्टून सांगायचं आहे की महत्वाचा विषय, आजच्या तारखेमध्ये लोक या सर्व गोष्टीमध्ये विचारत असतात की ऑनलाईन प्रक्रिया जी फीज कलेक्ट करण्याची आहे ती बरेच जणांना जमत नाही, कारण त्यांना किस्त्यावरती करायचं असतं, कधी त्यांच्याकडे ते टाइम नसतं नाही, असं जे ऑफलाईन होतं ते व्यवस्थित होतं. असा काय विषय सर्व होता. तुम्हाला विचारायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही एकदम सक्रियपणे यांनी सहभाग केला होता, तिकडची लोकही तुमच्याकडे गेले, तुम्ही बघितलं ते, तो काय आहे ते काय, व्हॉट इज दॅट? ऍक्च्युअली विषय काय होता माहिती काय, ऑनलाईन हे आता आम्ही जेव्हा होतो शाळेत, तुम्ही होता तेव्हा हे ऑनलाईन वगैरे हे सिस्टम नव्हतं. आता स्लमचे लोक जे आहेत, होली नेम सारख्या स्कूलला एफोर्ड करू शकतात, कारण मिडल क्लास लोक, मीही तिथं शिकलाय, तुम्ही तिथं शिकलाय, बट ते एज्युकेटेड नाही आहेत. मग ते एज्युकेटेड नसल्यामुळे हे ऑनलाईन फॉर्मची प्रतिक्रिया त्यांना माहीत नसते, मग त्यांना गाईड करणारा कोणी नसतो. मग आता जाहिरात तर येते डायरेक्ट, जाहिरात आल्यानंतर काय जाहिरात येते, होली नेम स्कूलची ऑनलाईन प्रतिक्रिया फॉर्म भरण्याची चालू झाली आहे. मग आता त्यांचे जे पालक आहेत, अनएज्युकेटेड म्हणा, या अनएज्युकेटेड नाही बोलू शकत, तेवढं नॉलेज नसल्यामुळे ते काय करणार, मग ते ह्याला पकड त्याला पकड हे करत होते. मग त्या टायमाला मी हे विषय उचललेला. आणि नाही, मी विरोधात नाहीये, मी सपोर्ट मध्ये ऑनलाईनच्या आहे. माझं मत मी सांगतो ना, मी ना ऑनलाईनच्या विरोधात आहे ना ऑफलाईनच्या. माझं मत काय होतं की तुम्ही जर हे जाहिरात काढताय की आता ज्या ऍडमिशन सुरू झालेत, तुम्ही तसं त्याच्या अगोदर एक असं जाहिरात करा की जे मुलं इच्छुक आहेत या त्यांचे पालक त्या मुलांना तिथं फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन, तुम्ही त्यांना एक गाईड करा. त्याच्या अगोदर तुम्ही स्लम मध्ये तुमची अशी टीम पाठवा, स्लम एरियामध्ये खास करून जिथं लोकांना जास्त नॉलेज नाही, तिथं तुमच्या शाळेची टीम पाठवा, कॅम्प घ्या की तुम्ही ऑनलाईन फॉर्म कसं भरू शकता, किंवा तुम्ही एक डिपार्टमेंट नेमा तुमच्या शाळेचा, तुमच्या शाळेचा डिपार्टमेंट नेमा, तिथं बसवा
आणि बोला की बाबा ऑनलाईन फॉर्म जर आमच्या शाळेत तुम्हाला ऍडमिशन हवे आहे तर आम्ही तुमच्यासाठी बसलोय, तुमचा ऑनलाईन फॉर्म आम्ही भरून देऊ, तुम्ही टेन्शन नका घेऊ, नंबर लागेल ते नंतरचा भाग आहे, पण तुम्हाला फॉर्म भरण्याचा सर्वांना अधिकार हा शाळा दिली पाहिजे, ही माझी प्रतिक्रिया होती त्या टायमाला. त्याबद्दल माझं काय होतं, माझं फीस घेतली पाहिजे. माझं विरोध काय होतं, जी मोठ्या प्रमाणे फीस घेतात, ज्याची आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही फीस वारंवार हर वर्षी वाढवता आणि ते पण असं नाही वाढवत, तुम्ही ऑडिटोरियम रूमची फीस वाढवता, तुम्ही पीटी कॅम्पची फीस वाढवता, हे काय? आमच्या टायमाला 5 रुपये फीस होती. मी नाही पीटी इज अ गुड. आज टेक्नॉलॉजीचा जमाना आलाय, तुम्ही त्याची फीस घेताय 5-5, 10-10 हजार. हे परवडणार नाही. आणि ते ऍड पण ऑनलाईन मध्ये असतं, मग ते कसं तुम्ही भरायचं? प्रति मुलाकडून जर ऑडिटोरियमची फीस घेणार, तो प्रति मुलगा पर्सनली बसणार आहे का तिथे त्या ऑडिटोरियम रूम मध्ये? तुम्ही लायब्ररीची फीस घेता प्रति मुला, पण ते गव्हर्नमेंट स्कूल आहे ना, ते अनुदान भेटतं. नाही, पण काय माहिती नाही काय चालू आहे. तुम्ही विचारलं इन्स्पेक्टर जे education अरे inspector? कोणी जबाब नाही देत. मी काय म्हणतोय, तुम्ही सिर्फ प्रायव्हेटाईज शाळांना तुम्ही एवढे आंदोलन घेऊ पाहिजे, तर मी तुमच्यासोबत या तुम्ही माझ्यासोबत, हे जेवढी कॅम्पियन स्कूल प्रायव्हेटाईज शाळा आहेत ना, ह्यांच्यामध्ये किती % आपल्या दलित वर्गाची मुलं शिकायला आहेत ह्याचा एक काढा. ते आपल्याला कोटा आहे. 80% डायमीटरच आहे त्या स्कूलमध्ये, 80% तिकडच्या लोकल रेसिडेंट्सला घेणं. डी सोमानी GD सोमानी कॅम्पियन सारख्या शाळेला आहे ना, अॅट्रॉसिटी लागली पाहिजे. खरं मी बोलतोय, पार्शियलिटी करत आहेत ते लोक, अॅट्रॉसिटी ऍक्ट लागली पाहिजे त्याच्या ऑनरवरती. मी उचलला आहे, मी मागे त्याच्यासाठी तिथं जाऊन हे पण केला. गुलाटी, मी तिथं जाऊन आता या बारीत बघा तुम्ही, थोड्या दिवसानंतर मी तिथं खूप मोठं आंदोलन घेणार आहे. तैयार करूंगा जरूर. मेरी इच्छा बॉम्ब तैयार करने की नहीं है, मेरी इच्छा है कपरेड स्लम एरिया के भी रहवासी के, जो बच्चा केपेबल है, मैं ये सभी की बात नहीं कर रहा, जो बच्चा केपेबल है वो GD जैसे, BD जैसे, कैंपेन स्कूल जैसे स्कूल में पढ़ना चाहिए. राइट फॉर एजुकेशन, हायर एजुकेशन मिलना चाहिए, क्यों नहीं मिलना चाहिए? हाँ, आज माननीय अपने युवा सेना प्रमुख आदित्य साहब ठाकरे ने इन्होंने BM म्युनिसिपल स्कूल को इसका नाम चेंज करके मुंबई पब्लिक स्कूल बना, और उस मुंबई पब्लिक स्कूल में CBSE बोर्ड लाया, IB बोर्ड लाया, मतलब बच्चे लोग की पढ़ाई अच्छी लेवल की. बाहर के जो BD सोमानी में लाखों रुपया देके पढ़ने की, जो IB बोर्ड जो चलता है GD सोमानी में, जहां लाखों रुपया देके पढ़ाई की जाती है, वो उन्होंने अभी इसमें लाया, म्युनिसिपल स्कूल में, मुंबई पब्लिक स्कूल में लाया वो पढ़ाई. तुम देखो वर्ली में 2-4 स्कूलों को प्राधान्यता मिली, अभी इधर भी मिलने वाली है IB बोर्ड की. तो नहीं, मैंने फॉलो अप नहीं किया था, ये खुद की आदित्य साहब की विचारधारा थी, और उन्होंने खुद लाया कि CBSE बोर्ड आना चाहिए, IB बोर्ड आना चाहिए. लोग मतलब अपने बच्चे एक्स्ट्रा स्मार्ट, एडवांस पढ़ाई होना चाहिए, एडवांस नॉलेज आना चाहिए, इसलिए ये सब लाया. क्योंकि बड़े लोग के ही बच्चे जिनके पास पैसा है, देखो CPRE BPRE के ही बच्चे एडवांस नॉलेज वाले, हमारे तो कहीं है ही नहीं. गार्डन भी नहीं है हमारे एरिया, गार्डन भी नहीं है. वो गार्डन कब्जा किया, अभी मुझे पता चला, वहां पे जहां पे मट्टी का गार्डन है, जहां मट्टी के गार्डन को तुम कंक्रीट करके किए, कैसा अधिकार है? और सबसे पहले तो मैं इसमें गुनेगार BMC महानगर पालिका को, क्या कर रही है, बिक चुकी है, वार्ड ऑफिसर, आयुक्त सब बिक चुके हैं. हा, हे सगळे काय, हे एन्क्रोचमेंट झाले पाहिजे म्हणून. किती अत्याचार आहे. असून सुद्धा आपल्या कुलाबा वॉर्ड मध्ये इतके नगरसेवक काय बाबा, आता इतके नगरसेवक काय आहेत हे त्यांनाच माहिती. नगरसेवक नाही ते आता 2 वर्ष झाले, तरी मी असं बघतो की कुलाब्यामध्ये नगरसेवक आहेत, ते त्यांचे पर्सनल आहेत, पर्सनल आहेत, घरगुती आहेत. ठीक आहे, ते तर आहे. पण माझं काय म्हणणं आहे की मी माझ्या वॉर्डपुरतं जर बघायला गेलो, माझं म्हणणं हे आहे की आम्हा लोकांना एज्युकेशन म्हणा,
पाणी माफिया म्हणा या गटर म्हणा या वॉटर म्हणा काही म्हणा, ह्याच्याशी आम्हाला वंचित ठेवलं इथल्या लोकांना. एवढं तर नक्की आहे. आता शोच्या सांगतामध्ये आपण आलेलो आहे, पण एवढं तर नक्की आहे, भेदभाव शिवसेनेमध्ये नाही. एक बुद्धिस्ट शाखा प्रमुख है, बरोबर है, वो शिवसेना का जो पैसे में भी बहुत ज्यादा बड़ा है, पर फिर भी भेदभाव थोडा भी नाही है. हे तर आहे. आता ते सांगतो मी खरोखर बोलू, मी असं एक काय माझ्यासाठी ते शब्द नाही. शिवसेनेने माझ्यासोबत काही आजपर्यंत भेदभाव है नाही, ना? काहीच नाही. ये- खरोखर ये मुंबई में शिवसेना होनी चाहिए. मुंबई में शिवसेना, मराठी माणसासाठी शिवसेना, मराठीच नाही आज सगळ्यांसाठी शिवसेना जरुरी आहे. लुटून खातील, विकतील हे लोक, विकतील. मी खरोखरच जर माझा हे लाईफ आहे तर मुंबई बिक जाएगी. मुंबई वासियो, महाराष्ट्र विकला जाणार, गुजरातला सगळं काय घेऊन जाणार. मी गुजरातीच्या विरोधात नाहीये, पण चांगली चांगली चीज गुजरातला घेऊन जाणार. गुजरात लूट सकता है, तो फिर से हमें मजबूर ना करो कि हम फिर से गुजरात आगे लूट के जाए. काय आपण आम्ही शिवसैनिकांना प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे बीजेपी वाल्यांशी की पहिलं सारखं बनवू देऊ नका. पहिलं कळालं तुम्हाला, तुम्ही आहात ना, आपण कंट्रोल करेंगे. पण सांगता मी फक्त एक प्रश्न विचारून आपण आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. खुलके बोलिया कार्यक्रमामध्ये रंगीत होती की नाही, असणारच. हम जो बेटे तर नगरसेवक का तयारी कर रहे हो की नाही, हा माझा एक प्रश्न आहे यांना. तयारी बघू, जर पक्षांनी संधी दिली आणि माझे वरिष्ठ जे आहेत त्यांनी लोकांनी जर इच्छा मांडली म्हणजे तर या जरूर. टायमाला जर संधी भेटली तर तुम्ही असणार की पवळे दादा असणार? ना पवळे साहेब, मला वाटतंय ते पवळे साहेब आमदारकीसाठी इच्छुक आहेत. पवळे साहेब असणार नसणार? हा, आमदारकीसाठी ते इच्छुक आहेत. नाही नाही तसं नाही. इथे कसं आहे, आमदारकीसाठी पवळे साहेब इच्छुक याच्यासाठी आहेत. लोकांची इच्छा आहे की तेच एक कॅन्डिडेट जे आहेत जे पण तिथे असंच असणार आहे, हे तर नक्की आहे. पावले साहेब जे आहेत ते आपले आमदार, नगरसेवक जे आहेत तिथे आडमा बदल होईल ना? होईल. तो व्यक्ती आहे तसा समोरच्या मोका देणार. हा, तोच आहे. दिशाभूल तर नाही होणार ना? नाही, काहीच दिशाभूल होणार नाही. आणि मी तुम्हाला आजी सांगतो, म्हणजे नंतर क येईल, जरूर येईल. नंतर क हा, येईल. आणि मी तुम्हाला हेही सांगतो, येणारा विधानसभा हा खूप मोठा चेंज असणार आहे. बघू, नक्की बघू. नक्की माझ्या तुम्हाला सांगतो. प्रेक्षकांना एक जी यंग पिढी आहे, समाजकारणाबद्दल असो कुठल्याही विषयाबद्दल असो, कसं पुढे झालं गेलं पाहिजे, तुम्ही कसं गेलं, तर तुमचा एक मेसेज काय आहे यंग पिढीला? माझ्या वॉर्डात म्हणा किंवा कुलाबा विधानसभेतली जेवढी यंग जनरेशन आहेत ते प्रॅक्टिकली विचार करा की तुमच्यासोबत काय होत आहे, तुमचा स्वतःचा ग्रोथ किती झालाय. तुम्ही फक्त हे नका बघू की ये दे रहा है, ये छपरा दे रहा है, ये डबरा दे रहा है, फबरा दे रहा है. अरे तुमचं काय? अरे तुम्हाला 2-2 हजार रुपये देऊन हा का खरेदी करतो, हे विचार पहिले तुम्ही करा. तुम्ही का तुमची 2,000चीच हा लायकी ठेवतो, हे पहिलं विचार करा. अशा कोणत्याही सहानुभूतीला भोळी नका पडू. मी रिक्वेस्ट करतो माझ्या इथल्या यंग जनरेशनना, प्लीज यार, तुम्ही यंग आहेत, तुम्हाला हात पसरवायची गरज लागणार नाही. जर तुमचा मतदान परफेक्ट माणसाला पडला तर प्लीज हे 2,000 रुपयाच्या चक्करमध्ये नका राहू. हे माझी तुम्हाला खरोखरच रिक्वेस्ट आहे. कोणीही जिंकू, हा, मी काय म्हणतो, तुम्ही फक्त 2,000 रुपये नका घेऊ. कोणीही जिंको, पैसे नका घेऊ यार, प्लीज. बहुत हो गया, अभी बस कर दे दो. हा, आणि मी समोरच्यालाही सांगतो, तू पैसा बांटना बंद कर दे, मैं तुझे आज ही लिख के देता हूँ, तू मेरे सामने. एम्पायर की सेटिंग न करके मैदान में उतर तो कैसा बजाना है वो हम भी जानते हैं. तर हे आपले होते महेंद्रभाऊ कांबळे, आपले शिवसेनेचे शाखा प्रमुख, वॉर्ड क्रमांक 226 कफ परेड यांचं येतं. होप नगरसेवक म्हणून हे दिसतीलच आपल्या सर्वांना भविष्यामध्ये. एवढंच मला म्हणायचं आहे. खुलके बोलमध्ये प्रेक्षकांना ही रंगीत आवडलीच असणार आहे. का पक्ष एक सामान्य कार्यकर्ता ते शाखा प्रमुख इथपर्यंत पोहोचणार आहे. का चांगल्या लीडर व्यक्तीला, तानाजी सारखा माणूस आहे, गड जिंकून आणणार
त्याच्या टायमाला हे माझी शुभेच्छा आहे. एक युवा लोकांना एक युवा म्हणजे आपल्या इथं मोठ्या प्रमाणात बंजारा समाज आहे आणि आज एज्युकेटेड झालाय. आज चांगल्या कामावरती त्यांचे लोक आहेत, म्हणजे मी लोक नाही म्हणू शकत, त्यांची जी येणारी पिढी ते चांगल्या जागी जॉब वगैरे करतात. माननीय पक्षप्रमुख इथं आलेले, मी त्यांना म्हणतेला की माझ्या इथं एक सभा घेणं जरुरी आहे साहेब. मग माझ्या आमच्या विनंतीला मान देऊन ते इथं आलेलेही आणि पक्षप्रमुखांनी एक शब्द तिथं दिले. मी निवेदन दिलेलं अखिल बंजारा समाजातर्फे की इथं बंजारा चे जे गुरु आहेत श्री संत सेवालाल महाराज ह्यांचं स्मारक म्हणा, यांचं मंदिर म्हणा इथं बनलं पाहिजे. आणि साहेबांनी शब्दही दिलेला की ते आम्ही इथं बांधून देऊ. आणि माझं बंजारा समाजाच्या सर्व लोकांना एक विनंती आहे की खूप लवकरच आपली सरकार येणार आहे आणि आम्ही इथं स्मारक तुमच्यासाठी जरूर बांधणार आहे. इन्होंने अगर सेवालाल महाराज का स्मारक या मंदिर नहीं बांधा, हम पीछे लग जाएंगे. जरूर जरूर जरूर. कारण पक्षप्रमुखांनी वचन दिलंय आणि ते मातोश्री कधी वचन मोडत नाही. ठाकरेने हा हा जरूर हा. एवढंच जसं आता आपण बघितलं महेंद्र भाऊ यांचं ॲग्रेशन, यांची थोडीफार एक मस्करी स्वभाव हा आपल्याला आवडलाच असेलच. तर माझ्या या चॅनलला खुलके बोलायला सबस्क्राईब करा आणि ते घंटी जी असते वाजवा आणि जास्तीत जास्त याला प्रसारित करा, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. धन्यवाद. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. नमस्कार.